नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। सांगली दिनांक 2 लोकशाहीत लोकांना व्यक्त व्हायचे स्वातंत्र्य हवे। पत्रकार हा चौथा स्तंभ आहे, त्यांनी लोकांपर्यंत हे पोहोचवलं पाहिजे। सांगलीत मला सहकार कळाला। गुलाबराव पाटील यांनी सहकारातून ग्रामीण भागात शैक्षणिक आणि औद्योगिक विकास केला आहे। छत्रपती शिवरायांच्या आज्ञापत्रात राजकारणाऐवजी राजनीती हा शब्द आहे। लोकशाही कशी असावी हे आज्ञापत्रात आहे। धर्म बदलला तर संस्कृती कधीच बदलत नाही। अडलेल्या लोकांना उभं करण्याचं काम सहकार करते। गुलाबराव पाटील यांच्या कार्याचा वारसा पृथ्वीराज नेटाने पुढे नेत आहेत, असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका प्राध्यापक डॉक्टर तारा भवाळकर यांनी केलं आहे। सांगलीच्या भावे नाट्य मंदिरात गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या गुलाबराव पाटील पुरस्कार प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या। अध्यक्षस्थानी आमदार जयंतराव पाटील होते। प्रारंभी गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले। स्वागत आणि प्रास्ताविक करताना गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमॅन पृथ्वीराज पाटील म्हणाले, विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्तींना गुलाबराव पाटील जीवन गौरव आणि ऋणानुबंध पुरस्कार प्रदान करण्याचे हे 25वे वर्ष आहे। पहिला पुरस्कार भाऊसाहेब थोरात यांना प्रदान करण्यात आला होता। माननीय बाळासाहेब थोरात, प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे, डॉक्टर लताताई देशपांडे आणि आप्पासाहेब पाटील यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कार्य केलं आहे। दिल्ली गाजवलेली सांगलीची पुत्री प्राध्यापक डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार ही बाब सांगलीला भूषणावह आहे। आभार ऋतुराज पाटील यांनी मानले। सूत्रसंचालन वैष्णवी जाधव यांनी केले। राष्ट्रगीत आणि महाराष्ट्रगीताने सोहळ्याची सांगता झाली आणि यावेळी माजी आमदार विक्रमसिंह सावंत, वीरेंद्रसिंह पाटील, संजय बजाज, माजी नगरसेवक हरिदास पाटील, अभिजित भोसले, अयूब बारगीर, रज्जाक नाईक, डॉक्टर संजय पाटील, A.D. पाटील, हुल्याळकर मामा, अशोक रेळेकर, B.A. पाटील, आनंदराव नलावडे, जयपाल चिंचवाडे, बाळासाहेब गुरव, आनंदराव नलावडे, नेताजी पाटील, आबा, S.B. तावदारे, अजित पाटील बेनादकर, डॉक्टर दयानंद नाईक, डॉक्टर विजयकुमार शहा, बिपिन कदम, प्राध्यापक N.D. बिरनाळे, सनी धोत्रे, सत्कार मूर्तींचे कुटुंबीय आणि त्यांच्या संस्थांचे प्रतिनिधी, आप्तेष्ट, मित्रमंडळी, गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, सहकार आणि साहित्यप्रेमी मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Facebook पेजला लाईक करा आणि Instaला फॉलो करा।